महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. संजय पवारांना न्यायालयात हजर करताना वन विभागाचा कर्मचारी उपस्थित, नेमका तो तिथं कशासाठी आला? कोंडवळ बीट लाचकांडात जयनगर वनपाल संजय पवार यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर या प्रकरणाभोवतीचे प्रश्न आणखी वाढले. संजय पवार यांना न्यायालयात आणण्यात आले असता वन विभागाचा आणखी एक कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा कर्मचारी नेमका कोणत्या कारणासाठी न्यायालयात आला होता, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. सदर कर्मचारी अधिकृत शासकीय कामासाठी आला होता की संजय पवार यांना मदत करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी उपस्थित होता, याबाबत अधिकृतपणे स्पष्टता समोर आलेली नाहीये. त्यामुळे त्याची उपस्थिती ही तपासाचा भाग बनवून वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई झाली आणि त्यानंतर संजय पवार यांना अटक करण्यात आली. अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेच्या वेळी वन विभागातील दुसरा कर्मचारी नेमका कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या भूमिकेत उपस्थित होता हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. मात्र केवळ न्यायालयात उपस्थित होता म्हणून संबंधित कर्मचारी दोषी आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. त्याची उपस्थिती कोणत्या अधिकृत कारणासाठी होती याची सत्यता तपासातून समोर येणं आवश्यक आहे. याबाबतच तेजस्विनी साळुंखे आणि संजय पवार यांच्या प्रकरणातील संपर्क साखळी, उपलब्ध कागदपत्रे, मोबाईलमधील संबंधित पुरावे आणि या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकांचा निष्पक्ष व कायदेशीर तपास होणार का, हा प्रश्नही कायम आहे. बेधडक मी मराठी न्यूजचा सवाल. न्यायालयाच्या दारात वन विभागाचा तो कर्मचारी नेमका कशासाठी उपस्थित होता? त्याची भूमिका केवळ योगायोग होती की या प्रकरणातील एखादा महत्त्वाचा दुवा? तपास यंत्रणा याचे उत्तर देणार का? बेधडक मी मराठी न्यूज साठी सुमित गिरासे, शहादा.